नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे. ज्यांना ज्यांना कमीत कमी जोखीम व फिक्स डिपॉझिट जास्त परतावा व नियमित परतावा मिळवायचा असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरू शकतो. यासारखे माहितीपूर्ण व उपयुक्त व्हिडिओ मिळण्यासाठी आपण माझे चॅनल सबस्क्राईब करा. तर चला विषयाकडे वळूया. तर मित्रांनो, 17व्या शतकात एका विचारवंताने असे म्हटले होते की डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. याचा आपल्याला शब्दशः असा अर्थ घ्यायचा नाही आहे, परंतु गुंतवणुकीच्या दृष्टीने त्याचा अर्थ बघणे फार महत्त्वाचे आहे. त्यात असा अर्थ लपलेला आहे की आपली कुठलीही गुंतवणूक एकाच असेट क्लासमध्ये एकवटली असू नये. त्यासाठी आपण ती विविध असेट क्लासमध्ये विखुरली गेली पाहिजे, जसे की शेअर्स, म्युच्युअल फंड्स, बॉन्ड्स, सोने, FDs, डेब्ट इन्स्ट्रुमेंट. तर डेब्ट इन्स्ट्रुमेंट्समध्ये बरेच पर्याय आपल्याकडे अवेलेबल आहेत, जसे की PPF, NSE, RBI बॉन्ड्स वगैरे वगैरे. परंतु जर सुरक्षितता व उत्तम परतावा यामध्ये एक गुंतवणूक साधन उपलब्ध आहे. त्याचे नाव आहे फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉन्ड्स 2020. या व्हिडिओमध्ये आपण त्या बॉन्ड्सची सर्व माहिती करून घेणार आहोत. हे बॉन्ड्स भारत सरकार समर्थित आहेत आणि रिझर्व्ह बँकेने 1 जुलै 2020 रोजी प्रथमतः जारी केले होते. आता आपल्याला असा प्रश्न पडला असेल की या बॉन्डला फ्लोटिंग रेट बॉन्ड असे का म्हणतात? तर त्याचे कारण असे आहे की बॉन्डवर जो परतावा आपल्याला मिळतो तो NSE वर आधारित आहे, म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचे दर भारत सरकार दर 3 महिन्यांनी रिवाईज करत असतात किंवा बदल करत असतात व बॉन्ड सेव्हिंग फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉन्डचे रेटसुद्धा त्यांच्यावर अवलंबून असल्यामुळे त्याचा जो व्याजदर आहे हा दर चेंज होत असलो, म्हणून त्यांना फ्लोटिंग रेट असे म्हणतात. फ्लोटिंग रेट बॉन्ड्सचे जे व्याज आहे ते दर 6 महिन्यांनी आपल्या खात्यामध्ये जमा होतं. 1 जानेवारी आणि 1 जुलै ह्या प्रत्येक वर्षीच्या 6 महिन्यामध्ये आपल्या खात्यामध्ये ते इंटरेस्ट जमा होत असतं. तर मित्रांनो, आपल्याला ह्याची माहिती करून घ्यायची असेल की आता हे बॉन्ड्स कसे, कधी व कसे इश्यू केले जातात, या सर्वांची माहिती आता आपण घेऊया. तर हे फ्लोटिंग रेट्स बॉन्ड भारतातील सर्व नागरिक घेऊ शकतात. हिंदू अनडिवायडेड फॅमिली सुद्धा घेऊ शकतात व संयुक्तरित्या होल्डिंग सुद्धा अलाउड आहे. फक्त हे नॉन रेसिडेंट इंडियन्स यांना घेता येत नाहीत. तर हे बॉन्ड 1000 रुपये कमीत कमी एवढ्या किमतीचे घ्यावे लागतात व 1000 रुपयाच्या पट्टीमध्येच इश्यू केले जातात. मॅक्सिमम किती अमाऊंटचे बॉन्ड घ्यायची यावर काही मर्यादा नाही. हे बॉन्ड RBI डायरेक्ट रिटेल किंवा काही नामांकित नॅशनलाइज बँक इथे विक्री केले जातात. त्याचप्रमाणे IDBI, ICICI, HDFC यासारख्या प्रायव्हेट बँकांमध्ये ते विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हे बॉन्ड्स हे डिजिटलरित्या ब्लॉक लेजर अकाउंटमध्ये मेंटेन केले जातात. गुंतवणूकदारांना फक्त एक सर्टिफिकेट मिळते. तर हे बॉन्डची जी मुदत आहे ती 7 वर्ष आहे, म्हणजे हे दीर्घकालीन मुदतीचे असे बॉन्ड्स आहेत. तर या बॉन्डमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुदतीपूर्व बाहेर निघण्याचे पर्याय अवेलेबल नाही. मुदतीपूर्व बाहेर निघण्याचे पर्याय फक्त सिनियर सिटीजन लोकांना आहेत. जसे की 80 वर्षाच्या वरती जे सिनियर सिटीजन्स आहेत ते 4 वर्षाच्या गुंतवणुकीनंतर बाहेर पडू शकतात. 70 ते 80 दरम्यानचे जे सिनियर सिटीजन आहेत ते 5 वर्षानंतर बाहेर पडू शकतात आणि 60 वर्षे ते 70 वर्ष या वयातील सिनियर सिटीजन्स हे 6 वर्षानंतर बाहेर पडू शकतात. परंतु बाहेर निघते वेळीच आपल्याला पेनल्टी द्यावी लागते. आता फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉन्ड्स या बाबतीत काही फायदे आणि तोटे आपण बघूया. फ्लोटिंग रेट बॉन्ड्स हे भारत सरकार समर्थित असल्यामुळे आपल्याला भांडवली नुकसान होण्याची शक्यता फारच कमी आहे व इंटरेस्ट मिळण्याची सुद्धा हमी आहे. दुसरे महत्त्वाचे फायदा म्हणजे बँक FD व डेब्ट इन्स्ट्रुमेंटमध्ये जो परतावा मिळतो किंवा इंटरेस्ट रेट आहे आणि फ्लोटिंग रेट बॉन्ड्सचा जर इंटरेस्ट रेट ची तुलना केली तर आपल्याला अक्षरशः लक्षात येईल की त्या डेब्ट इन्स्ट्रुमेंटपेक्षा फ्लोटिंग रेट बॉन्ड्समध्ये जास्त इंटरेस्ट रेट आहे. त्याचप्रमाणे ज्यांना आपल्या पैशातून नियमितपणे व चांगल्या परतावा मिळवायचा असेल त्यांच्यासाठी हा पर्याय अतिशय चांगला आहे. तोट्यांचा जर विचार केला तर जे इंटरेस्ट आपल्याला मिळतं किंवा परतावा मिळतो त्याला इन्कम टॅक्स लागतो व तो आपल्या स्लॅब रेटप्रमाणे लागतो. तर जर आपण 30% व त्यापेक्षा जास्त अशा स्लॅब रेटमध्ये असाल आणि जर इन्कम टॅक्स वजा केल्यास आपल्याला असे लक्षात येईल की आपल्याला परतावा जो आहे हा एकदम नाममात्र मिळतो. त्याचप्रमाणे जर
ह्याचा जो लॉक इन पिरियड आहे हा 7 वर्षाचा आहे आणि बाहेर पडता येत नाही, त्यामुळे अतिशय इलिक्विड असे गुंतवणुकीचे साधन आहे. व्याजदर हा दर 6 महिन्यांनी चेंज होत असल्यामुळे आपल्याला एक असं फिक्स्ड परतावा मिळत नाही, कारण की हा परतावा प्रत्येक वेळेस चेंज होऊ शकतो. त्याचप्रमाणे बॉन्ड्स हे शेअर बाजारात विकले जात नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या कर्जासाठी तारण देऊ शकत नाहीत. तर मित्रांनो, फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉन्ड्स हे अशा गुंतवणूकदारांसाठी चांगले आहेत ज्यांचे दीर्घकाळ मुदतीचे हॉरिझन आहे व आपल्या पैशातून नियमितपणे व फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त परतावा मिळावा, त्यांच्यासाठी हा पर्याय अतिशय चांगला आहे. आणि ज्यांचा इन्कम टॅक्स स्लॅब रेट हा खालच्या स्तरात आहे त्यांच्यासाठी ही एक उत्तम गुंतवणूक साधन आहे. परंतु या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपण आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे. यासारखे जर उपयुक्त कंटेंट आपल्याला बघायचे असल्यास माझे चॅनल सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आवडला असल्यास तो जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. पुढील आठवड्यात आपण RBIने लॉन्च केलेले शॉर्ट टर्म बेसिसवरच्या बॉन्ड्सची ओळख करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.